अकोला शहरात राहणारा सूरज हा केटरिंगचं काम करीत होता. त्याचे लग्न झाले होते, परंतु वैवाहिक जीवनात अनेक अडचणी होत्या. बायकोसोबत जमत नव्हते, म्हणून लग्नानंतर 3 वर्षातच त्यानं बायकोसोबत घटस्फोट घेतला आणि काहीच महिन्यात अश्विनी नावाच्या मुलीसोबत पुनर्विवाह केला. अश्विनी देखील विवाहित महिला होती, नवऱ्यापासून दूर राहत होती आणि तिला एक मुलगीही होती. सूरज अश्विनीच्या आयुष्यात तिचा दुसरा नवरा म्हणून आला होता, त्यामुळे अश्विनी खुश होती. लग्न झाल्यापासूनचे सुरुवातीचे काही दिवस त्यांचे सुखात गेले. मात्र सूरजच्या लग्नाला 2 महिने होत नाही तोच त्याच्या पहिल्या बायकोची मुलगी त्याच्या घरी येऊ लागली. सूरज बाप होता, त्यामुळे त्याच्या पहिल्या बायकोची मुलगी घरी आल्यानंतर त्याला आनंद व्हायचा, पण अश्विनीला मात्र राग यायचा. आता तू माझा नवरा आहेस, तुझी मुलं आपल्या घरी का येतात? या कारणावरूनच अश्विनी आणि सूरजमध्ये वाद होऊ लागले. सूरजच्या पहिल्या बायकोची मुलगी वारंवार घरी येणं अश्विनीला अजिबात आवडत नव्हतं, म्हणून तिच्यातील आणि सूरजमधील वाद वाढले होते. म्हणूनच दोघांमध्ये दुरावाही आला होता. मुलीचा बाप असल्यामुळे सूरजला तिला अडवता येत नव्हतं आणि दुसरी करून आणलेली बायको वारंवार त्याच्या डोक्याला त्रास देत होती. त्यामुळे सूरज आता अश्विनीला रागातच मारू लागला होता. एक दिवस त्यानं या कारणावरून तिला बेदम मारहाण केली आणि म्हणूनच अश्विनीनं रागानेच आपल्या माहेरी निघून गेली. काही दिवसांनी सूरजनं तिची माफी मागितली, परत तुझ्यावर हात उचलणार नाही म्हणाला आणि तिला घरी घेऊन आला. त्यानंतर त्यांचे दिवस परत चांगले सुरू झाले. अश्विनीवर 1 लाख रुपयांचं कर्ज होतं. बायकोच्या डोक्यावरील कर्ज कमी करावं म्हणून सूरजने अजून जास्त कष्ट करून पैसे कमावले व अश्विनीचं कर्ज फेडलं. दोघांमध्येही प्रेम होतं, परंतु सूरजच्या पहिल्या लग्नाची मुलगी त्याच्या घरी आली की अश्विनीचं डोकं फिरायचं. तुझी मुलगी वारंवार आपल्या घरी का येते? तिच्या आईला तिला थांबवता येत नाही का? तुझ्या पहिल्या बायकोच्या डोक्यात काही प्लॅन येत असतील का? आपल्यात वाद व्हावेत म्हणूनच तुझी पहिली बायको तिच्या मुलीला आपल्याकडे पाठवते. अश्विनी असं बोलून वारंवार सूरजचे मन दुखवत. तेव्हा सूरज तिला म्हणायचा, तुझी मुलगी आरोही देखील आपल्या सोबत असते. मी तर तिला कधी तुझीच मुलगी म्हणत नाही. मीही तिला बापाचं प्रेम देतो. ती माझीही मुलगी आहे म्हणतो. मग माझ्या पहिल्या बायकोची मुलगी माझ्या घरी आली तर तुला सहन का होत नाही? नवऱ्याच्या अशा बोलण्यावर अश्विनी चिडली. शेवटी रक्तच आहे, जीव ओढणारच म्हणून नवऱ्यासोबत भांडण करू लागली. ते 2-3 दिवस यांच्यात वादच होता. शनिवारच्या दिवशी दुपारी सूरज काम करून घरी जेवणासाठी आला. तो दुपारचं जेवण करत असतानाच बायको अश्विनीनं शाब्दिक वादाला सुरुवात केली. दुसरं लग्न करून पस्तावा आला, उगाच लग्न केलं. तुझ्या पहिल्या लग्नाची मुलं नेहमीच आपल्याच घरात पडलेली असतात. माझा काहीच उपयोग झाला नाही. अश्विनी मनाला येईल तसं बोलत होती. त्यांच्यातील वाद इतका वाढला की दोघांचंही कडाक्याचं भांडण सुरू झालं. आता मात्र सूरज जेवत्या ताटावरून तटकन उठला. आपण काय करणार आहोत याचीही त्याला कल्पना नव्हती. रागानेच त्यानं अश्विनीला पकडलं. तुझा काय प्रॉब्लेम आहे? खरं तर मीच पस्तावलो दुसरं लग्न करून म्हणत त्यानं अश्विनीच्या ओढणीनं तिचा गळा आवळून तिचा खून केला. शेजारी जेवत असणारी 3 वर्षीय अश्विनीची मुलगी आरोहीकडे सूरजची आता नजर फिरली. त्याचा रागाचा पारा इतका चढला होता की त्यानं त्या 3 वर्षीय अश्विनीच्या मुलीचाही गळा दाबून जीव घेतला. आपण जे काही केलं ते बघून तो शुद्धीवर आला. आपण आपल्याच बायकोला व मुलीला संपवले म्हणून त्याला खूप दुःख झालं. जेवत्या ताटावरून उठला होता. आपण हे काय करून बसलो हेच त्याला समजेना. त्याने सावत्र मुलीला मारले होते व बायकोलाही. त्यांची माफी मागत त्यानं त्यांच्या तोंडात जेवणाचा घास भरवला, परंतु तो घास खाण्यासाठी त्या मात्र जिवंत नव्हत्या. ज्या पहिल्या बायकोच्या मुलीमुळेच हे सगळं घडलं होतं. सूरज तिलाही आता मारायला चालला. पहिल्या बायकोसोबत घटस्फोट झाला होता,
पण तरीही ती तिच्या मुलीला नवऱ्याच्या घरी पाठवायची आणि म्हणूनच अश्विनी आणि सूरजचं भांडण व्हायचं आणि म्हणूनच सूरजला पहिल्या बायकोच्या मुलीलाही संपवून टाकायचं होतं. म्हणूनच त्या मुलीला मारण्यासाठी तो तिच्या घरी गेला. मुलगी खेळत होती. सूरज रागातच तिच्याकडे तिला मारण्यासाठी धावला. पण पहिल्या बायकोच्या आईवडील मध्ये आल्यामुळे सूरजची पहिली बायकोची मुलगी मरणापासून वाचली. दररोजच्या पहिल्या बायकोच्या मुलीमुळे होत असलेल्या भांडणातून त्याने मोठे टोकाचे पाऊल उचलले होते. पहिल्या बायकोच्या पालकांनी लगेचच पोलिसांना फोन केला. पोलिसांनी सूरजला ताब्यात घेतले आणि रामदास पेठ पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. अश्विनी आणि तिच्या मुलीला मारल्यामुळे तिचे नातेवाईक चिडले आणि सूरजला मारण्यासाठी जमा झाले. त्यामुळे पोलीस दलालाही बोलवण्यात आले. अश्विनीच्या नातेवाईकांनी पोलिसांनी सूरज विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. 4/5/2025 रोजी अकोल्यात घडलेल्या या दुहेरी हत्याकांडाने जिल्ह्याभरात एकच खळबळ उडाली आहे. अकोला शहरातील सिद्धार्थनगर येथील दुहेरी हत्याकांड प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार आरोपीचं नाव सूरज उर्फ गोट्या गणवीर, वय वर्ष 35 आहे, तर मृत बायको अश्विनी गणवीर, वय 25, तर आरोही गणवीर 3 वर्ष मुलगी असे आहे. 2 ते 3 महिन्यातच सूरजच्या सुखी संसाराची राख रांगोळी झाली. रोजच्या भांडणांना कंटाळून आपण स्वतः बायको आणि मुलीचा गळा दाबून हत्या केल्याची माहिती सूरजनं पोलिसांना दिली. त्याचा गुन्हा त्यानं कबूल केला. मित्रांनो, या घटनेतून आपण काय शिकावं? एकतर आपलं पहिलं लग्न टिकलं नाही, आपला घटस्फोट झाला, तेव्हा दुसरं लग्न केल्यानंतर आपला संसार टिकवण्यासाठी प्रयत्न करावे. आपल्या साथीदारासोबत मतभेद न करता प्रेमाने राहावे. नवरा जर आपल्या बायकोच्या मुलांसह तिला स्वीकारत असेल तर बायकोने देखील नवऱ्याच्या मुलांना स्वीकारण्याचा प्रयत्न करावा. दोघांमधील भांडणं कमी करण्याचा प्रयत्न करावा. तेव्हाच तुमचा संसार हा वाचू शकतो. नाहीतर रागामध्ये असेच भयंकर परिणाम घडतात. बाकी तुम्हाला काय वाटते या घटनेबद्दल? सूरजने रागात येऊन बायकोचा मुलीचा जीव घेतला आहे, हे योग्य आहे का? खाली कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवीन क्राईम स्टोरीज ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन क्राईम स्टोरीत. धन्यवाद.